आपले तुम्ही बघाल सरांचे लाडके पुणेकर काका आले. हे आपले पुणेकर काका म्हणजे राजेश पवार यांचं नाव आहे, पण ह्याला जास्त यूट्यूबवर फक्त काय पुणेकर काका. आणि आपले हे जयशंकर नाथ भयंकर म्हणजे आपले शिवाभाऊ. तर आपण आता पुण्याला आपण आलेलो कात्रजला. तर आपण बघा हा त्यांचा पूर्ण परिसर आहे. या पुणेकर काकांचा परिसर तुम्ही त्यांच्या लाईव्हवर बघत असतात. त्यांचं भारतीय विद्यापीठ त्यांचं जे घर आहे त्यांची बिल्डिंग आहे आणि ते दाखवत असतात. तर आपण पण आज आलो इथं, त्यांना भेटलो पण बघा ना, इथं नाश्ता पण केला. आणि खरंच बघा ते खूप छान व्यक्ती एक आहे. आता ते 2 शब्द आपल्या लाईव्हवर बोलेल बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमचे राकेश दादांचं पुण्यनगरीमध्ये. आणि पुण्यनगरीमध्ये आमचे शिवशंकर दादा आणि स्वामी समर्थ आमचे पुणेकर काका आणि आमचे राकेश दादा आज आलेले आहेत लग्नाला इकडे. आणि त्यांना वाटलं की आपण भेटावं, तर त्यांनी शिवदादांशी कॉन्टॅक्ट केला आणि मला इथे भेटायला आलेले आहेत. त्यांचे पुण्यनगरीमध्ये खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही स्वागत करतो आहे की एक यूट्यूबर आपल्याला एवढ्या 2.5 वर्षानंतर भेटतो. तो जो आनंद असतो, तो चेहरा बघितल्यानंतर आपल्याला तो चेहऱ्यावर एक उत्साह येतो, एक आनंद येतो. तो आनंद आज मला माझे दोन्ही यूट्यूबर जे माझे सहकारी मित्र आहेत शिवादादा आणि माझे म्हणजे ते मला गुरु मी म्हणजे गुरु मी त्याचाच चेला आहे. आणि तर सांगतो मित्रांनो, मी जेव्हा लाईव्ह चालू करत होतो ना तेव्हा मी यांच्या लाईव्हवर जायचो. मग ह्यांनी मला बोलले दादा बघा तुम्ही लाईव्ह चालू करा. त्यांनी मला मार्गदर्शन कशी लाईव्ह चालू करायची आणि बोलले कोण नाही मी आहे आणि हे माझ्या लाईव्हवरचे. आणि ह्यांनी माझ्या लाईव्हवरती इतर आपले यूट्यूबर घेऊन आले आणि आजपर्यंत मी ते चालू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने यांना मला खूप सपोर्ट केला. असं नाही काय कारण आपल्या गोष्टी होतात असं नाही. आणि आता पण यांच्या एवढ्या वयामध्ये त्यांच्याकडे 99% त्यांचे जे सहकार्य त्यांना ते मदत करतात, पण ते परत फिरतात असं आहे. पण तरी पण त्यांनी ते कोणता तरी सोडलं नाही, ते प्रत्येकाला मार्गदर्शन करत असतात. आणि बघा आज आम्ही बोलतात ना आम्हा रागबन आणि हंठवानी, बघा ह्यांचं तुम्ही वयाकडे नका जाऊ. त्यांचं फक्त टॅलेंट, त्यांच्या टॅलेंटकडे लक्ष द्या. ह्या वयामध्ये माणूस थकून जातो, पण ते थकून नाही, ते खूप छान आपलं काम करत असतात. आणि ते बोलतात ना असे 1 मॅन शो पुणेकर दादा पॉवरफुल असं ते करेल. बघा आता त्याची स्टाईल बघा. चला मित्रांनो, शिवदादांची स्टाईल आज मी करू होतो. स्वागत आहे तुमच्या मराठी 1 मॅन शो मध्ये. बघा बघितलं अरे खरं खूप बरं वाटलं, मला खूप बरं वाटलं मित्रांनो. असंच प्रेम, असंच स्नेह आपल्या यूट्यूब फॅमिलीवर असावं आणि असंच सगळ्यांनी एकत्र राहून आपल्याला आपलं मराठी पाऊल पुढे न्यायचं आहे. आणि असं सगळ्यांनी एकत्र येऊन आपले काय मतभेद असतील किंवा काय द्वेष असतील किंवा राग असतील ते एका बाजूला ठेवायचं. कारण की आयुष्य एकदाच असतं आणि माणसाने हसत राहायचं. आमच्या राकेश दादांचा डायलॉग, मी हसत नाही, माझा डायलॉग आहे मी हसत नाही पण मी सर्वांना हसतो. आणि राकेश दादा म्हणतात मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे. तर बघा आज मी यांच्याकडे आलो, ते उद्या मला पण भेटायला मी पण त्यांची चांगलीपैकी व्यवस्था करेल मुंबईची. त्यांच्याकडे आज मी दिवस काढेल. मुंबई सारखं तिथं वातावरण, इथं पण काल पाऊस आलेला, इथं पण काल खूप पाऊस होता रात्री रात्री. तर बघा खूप मला बरं वाटलं, खूप बरं वाटलं. चला मित्रांनो, धन्यवाद. असंच प्रेम, असंच जयशंकर श्री स्वामी समर्थ. आणि तुमचा पण म्हणा काय, मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे. चला मित्रांनो, आपलं अजून पुढे आपल्याला छोटे आपल्या ब्लॉग मध्ये असे छोटे ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शिवभाऊंचा चॅनल तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये. मुंबईकर दादा, राकेश दादा यांना सहकार्य करा आणि यांना आपल्याला 50K पर्यंत न्यायचं आहे. आणि धन्यवाद. 100K झालेलेच आहे. त्यांच्या मागं आम्ही दोघं हळूहळू जाणार आहेत. आणि या हळूहळूमध्ये तुमचे साथ हवी आणि तुमचा साथ आणि सबका विकास हे आपलं वाक्य आहे. तर धन्यवाद मित्रांनो, राकेश दादांचे परत मनापासून मनपूर्वक धन्यवाद. आणि शिवादादांचे पण, त्यांनी राकेश दादाला मला इथपर्यंत आणल्याबद्दल त्यांचे पण मनापासून धन्यवाद. जयशंकर श्री स्वामी. आणि खरंच तुमच्या पण दोघांचा खूप खूप धन्यवाद. म्हणजे हे पण आपण यांना दादा बोलतो, आपण यांना काका बोलत नाही, सर्व काका बोलतो, आपण यांना दादा बोलतो. कारण आपल्या वडिलांच्या जागेवर उभी आहे, खरं तर आपल्या वडिलांच्या जागेवर उभी आहे. पण मी कसं आहे त्यांना दादाच बोलतो, काका बोलत नाही. आणि शिवाभाऊला शिवाभाऊ बोलतो. कारण आपल्यामध्ये कधी जाणार भेदभाव नसतो, छोटा मोठा लक्षात ठेवा. पण हे बघा, हे वडीलसारखे आपल्या माणसाचे, पण आपल्याला काय दादा असं बोलतात, ताई म्हणतात. तो रे तू आलास रे असं नाही, तुम्ही आलात रे असं असतात. कारण एक वडीलसारखे आपले माणूस आहे पण एकदम हे. तर चला आपण भेटा पण पुढे ब्लॉग बंद करा. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही लाईव्ह चालू करा.